हे नेसायला हवं होतं का? सगळाच गोंधळ. कुठला नेसू की हेच बरं आहे? शिजाक्का काय हो? गोदा, काळोखी रात्र संपली, अमावस्या सरली. आता बघच सुखाचं चांदणं पसरतं की नाही ते. म्हणजे सापावानी फणा उगारला होता त्याला ठेचला? कोण? इकलाक खान? विसर. आता त्याला ठेचायला स्वारी स्वतःच हजर होती. काय शहाजीराजे येते? खरं सांगताय सा? हो तर 10 कोसांवर येऊन पोहोचलेत. आणि स्वारींचा वेग ठाऊक आहे ना, हे आत्ता पोहोचतील. गोदा, अगं आम्हाला तयार व्हायला हवं. तू डागांची संदूक घेऊन येतेस का? जी आणते. आण. हेच नेसू का? हे शिजाक्का हा. गोदा, हे लुगडं कसं आहे? खरं सांगा जिजाक्का, कितव्यांदा लुगडा बदलला तो? ते जाऊ दे ग, हे कसं वाटतंय ते सांग. नाही ना? वाटलंच होतं आम्हाला. सामोरं जाताना हे कसं तरीच दिसेल ना? खरं सांगू रंग वाईज फिकाच वाटतोय बघा. वाटलंच होतं मला. बर गोदा, तू फुलं घेऊन येशील का? जी कुठली आणशील? मोगरा नाही तर बकुळ आण. लक्षात ठेवा. एक विचारू जिजाक्का? नाही म्हणजे लहान असताना अगदी हौसनं माळायचा, तर आता पदरामुळे दिसत नाही म्हणून कुठं माळता? आज माळू. अगं तू जा ना, फुलं घेऊन ये. जी सांगा, कुठला नेसू? हे की हे? असं नाही हा, सांगायचं. हे नेसू? चालेल. तुम्हाला हे आवडलंय ना, मग हेच नेसू. आणि हो, गोदाला फुलं आणायला सांगितली आहे. मोगरा नाहीतर बकुळ. तिला तर कळतच नव्हतं की हीच फुलं का. आता तिला कसं सांगणार की मागच्या खाली त्यात मोगऱ्याचा सुगंध होता आणि त्याच्या आधीच्या बकुळीचा.
पंत कारभारी देवानी 2 कान दिलेत, ते ऐकण्यासाठी दिलेत, हो की नाही? मग नगाराचा आवाज ऐकू नाही आला? नगारा? क्या हुआ? आपको भी रानी साहिबा ने कुछ सुनाया क्या? नाही, आम्हाला जे ऐकवायचं होतं ना ते आम्ही ऐकवलं, पण त्याच वेळी नेमका नगाराचा आवाज आला. ज्यांच्या कुंकुबळावर एवढा जोर चाललाय ना, ते शहाजीराजे 10 कोसावरून पोचलेत. काय? शहाजीराजे येतात. हो कारभारी, चला 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 चला. शहाजीराजे? इतना खौफ? नाही, आम्ही वाट टाळावा ना म्हणून सूचना दिल्या. शहाजीराजांना पंत कारभारी यांनी कामाची जागा सोडलेला पसंत नाही. कामाला खूप महत्व देतात. निदान त्यांच्या समोर तरी मनासारखं असू दे. झुंजात पराक्रम गाजवतात, मग तेवढा तरी मान ठेवायला नको का? हमारा भी जाने का इंतजाम करो. नाही, अहो तुम्ही कुठे जाऊ नका. तुम्हीच आमचा आधार आहात. तुम्ही आहात म्हणून वजीर आजमांची सावली आमच्यावर आहे. तुम्ही असे खपावून जाऊ नका. वापस नहीं जा रहे, बेरू इलाके में ही रहेंगे. उसका इंतजाम करो. हम भी काम को अहमियत देते हैं. बिल्कुल जनाब. जिजाका, अगं बया, अगदी नक्षत्रवाणी दिसतंय बघा. गोदा, अगं तू सुद्धा लुगडं बदललंयस की. छानच दिसते आहेस. चल आधी मुतपाकात जाऊन स्वारींच्या पसंतीचं गोडधोड सांगू. जी, गोडाधोडाचं काय? एवढं बावरून जायला काय झालं? आम्ही काही चोरून बोललो नाही आहोत, स्पष्टच बोलतोय. पाड्यातील पुरुष काही पहिल्यांदाच मोहिमेवरून परत येत नाहीयेत. सवय आहे, त्यांच्या मोहिमा होतच असतात. उगाच कोणाच्याही नादी लागून पोरकटपणा करू नका. चला. सुनबाई, कुठे रेंगाळलात? आलो. जिजाका, उगा मन लहान करून घेऊ नका. तुम्हाला सांगू का, शहाजी राजासनी आज काय बी दिलं तरी त्यासनी गोडच लागल. अहो, तुम्हाला पाहिल्यावर त्यासनी दुसरं काय बी आठवायचं नाही एवढ्या झाक दिसताय. गोदा, तुला ना कधी काय बोलायचं ते नेमकं कळतं. चल. जी. दहा कोसावर मोहिमेतली मंडळी आली म्हण. आमचा हिराजी बी येईल बघा. शहाजी राजाच्या संगती असतो. अहो, मरणाला घाबरतो होय. मोहिमा मागून मोहिमा फत्ते करतायत. त्याचा पाचशाला कौतुक, आपल्याला का उपयोग? तुला कसला उपयोग व्हायला पाहिजे? अरे मला सांगा रायाजी, तिकडे युद्ध मारलं, पर इकडे सारा भरणं चुकलंय का? अन वाड्यावर कुणी खाण आलंय म्हण. येऊ दे की. माझ्या पोराच्या मनगटात पराक्रम हाय तर माझ्या छातीत नसल होय. काय घाबरू नगस, कोणी बी येऊ दे, आपण सांगू. आप लोगों के नाम सारा जमा किया आपने? त्याचं काय खान साहेब? हमने पूछा सारा जमा किया, हाँ या ना? तेच सांगतोय मी. अहो, असं ओरडून काय होणार आहे? उगा भूक लागल तुम्हाला. तुम्ही निवांत बसा, मी पाणी आणतो. बदतमीज! सारा जमा किया नहीं ना? अहो, म्या कोण आहे ते तरी विचारा. माझा लोक शहाजी राजा संघ असतो. आता 10 कोसावर आलाय, म्हणजे आज येईल माझा हिराजी.
तो आला की साऱ्याचं बघू की. नामकूल, वो जिंदा है या वही शहीद हो गया? तुम्हें कैसे मालूम? इतना यकीन से कैसे कह सकते हो? मर्दाचं काळीज आहे त्याचं. तो मालिक हो गया. कलेजे में कटार जाएगी तो खून ही निकलेगा ना, या और कुछ? अरे कशाला असं बोलतोस? जबान काट दूंगा, आंखें बाहर निकाल दूंगा. एक दिन की मोहलत देता हूं. सारा जमा कर दो, वरना बहुत पछताओगे. सारा भरला नाही त्या यादीत रायाजींचं नाव का आहे आणि बुधाजींचं नाव सुद्धा का आहे या यादीत? हे काय, मल्हार बाबांचं नावही? सारा दिला नाही, त्यांचीच यादी आहे. पण आम्ही तुम्हाला मागल्या वेळीच सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी नाही झालीये. कसली अंमलबजावणी झाली नाही वहिनी साहेब? अहो आमच्या कानावर घालायचं तुम्ही कशाला कष्ट करताय? आम्ही आहोत ना. सारा बाकी अशी जी यादी आहे त्यात सरसकट सगळ्यांची नावं आहेत. पंत, तुम्ही चुकीची यादी बनवली. आम्ही सांगतो ना, सारा बाकी असलेल्यांचीच यादी आहे. पण मग आपल्याकडून किती जणांचा तनखा बाकी आहे याची यादी आपण बघितली आहे का? वहिनी साहेब, अहो दोन्ही गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत. आपण जो देतो तो तनखा आणि पाचशा दरबारी जो भरला जातो तो सारा. गल्लत करू नका. आम्ही गल्लत करत नाही आहोत. स्वारींच्या फौजफाट्यात असलेल्यांचा तनखा भावना आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत वहिनी साहेब. त्यांच्याबद्दल आदर, श्रद्धा, काळजी सगळं सगळं वाटतं. अहो समोर आले ना तर लोटांगण घालून एक एक वीराचं स्वागत करू. पण या भावना कागदावर कशा उतरवणार? आता ज्यांचा सारा भरला नाही ते इथे कसं लिहिणार? आमचं मत पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही बोलताय. असं झालं का? चुकलंच आमचं. आम्हाला वाटलं त वरून तलवार हे आम्हाला कळतं. तुम्ही कशाला बोलायचं? क्षमा असं. मांडा, तुम्हाला काय मांडायचे ते मांडा. स्वारींच्या फौजफाट्यात असणाऱ्यांचा तनखा अदा झालाय की नाही याचा सारा भरण्याशी संबंध नाही. आहे. स्वारींच्या फौजफाट्यात असणाऱ्यांचा तनखा अदा झालाय की नाही याचा सारा भरण्याशी संबंध नाही. आहे. आता जर तनखा जमा झाला असता तर रायाजी शितोळीने सारा भरला असता. व्यवहार व्यवहार म्हणून फक्त घेण्याचंच बघू नये, देण्याचंही बघा. पंत, मागल्या वेळी आम्ही तुम्हाला हेच सांगितलं होतं. आता स्वारी आल्यावर यावर बोट दाखवते, मग काय उत्तर द्या? पंत, अहो तुम्ही आमच्याकडे काय बघताय? आम्ही सांगितलं का वहिनी साहेबांचं ऐकायचं नाही म्हणून? बोला बोला. आम्ही सांगितलं असेल तर तोंडावर सांगा. बोला. अहो आम्ही कुठे असं म्हटलंय? त्यांनी विचारलं, तुम्ही आमच्याकडे काय बघताय? त्यांचा गैरसमज होईल ना? नाही, गैरसमज नाही होणार. या वाड्यात आम्ही काल आलो नाही, 10 वर्ष उलटली आहेत. आम्ही यांनाही ओळखतो आणि तुम्हालाही.
आम्ही तुमचीच याद करत होतो. मसलत करायची होती. मसलत? या झुंजावरून सगळे येतील. सगळ्यांच्या डोळ्यात आशा असते ती वाड्यावरच्या कौतिकाची. एवढा उदंड पराक्रम गाजवल्यानंतर अशी अपेक्षा करणं ही रास्तच आहे म्हणा. आता या वेळेला कौतिक कसं करायचं याची मसलत करायची होती. हो, आमच्या डोक्यात मात्र काही हिशेब घोळतायत. कसले हिशेब सासूबाई साहेब? काही गोष्टी थोरांच्या असतात आणि त्या थोरांनाच शोभतात. आम्ही सांगतो. झुंजावरून आल्यानंतर शुरांचा जखमनामा करायचा असतो. त्यांच्या जखमांचं मोल करता येत नाही, पण कौतुक करावं अशी साधी अपेक्षा असते. मग आम्हीही येतो, आमचीही मदत होईल. ती तुम्हीच करायची आहे, तुमच्या स्वारींची. आता त्यांच्या अंगावरचे जखमांचे हिशोब आम्ही करणार नाही, ते तुम्हीच करायचे. बाकी फौजपाट्याचा आम्ही बघू. काय जाऊबाई साहेब? हो तर. आणि आता निदान तिथे तरी तुम्ही लक्ष देऊ नका, आम्ही बघू. तुम्ही गोडाधोडाचं बघा. मूतपाकात काहीतरी विशेष तुमच्या आवडीचं सांगा. जाऊबाई साहेब, पण कशासाठी? जाऊबाई साहेब, लेक आमचाच नाही तुमचाही येणार आहे. सगळ्यांच्या मनातला आनंद गोडाधोडातून व्यक्त होत असतो, इतकंच. जिजाबाई, तुमच्या दिसण्यातूनही तो आनंद व्यक्त होतोय म्हणा. छान दिसताय. अगं बाई, आले वाटतं. जाऊबाई, चला बाहेर जाऊया. जिजाबाई, औषणाचं तबक घेऊन या बरं. हो, चला. गोमाजी दादा, नगारा वाजला. ऐकतोय गड्या, ऐकतोय. नगारा वाजला म्हणजे शहाजी राजा आणि शरीफजी राजा आलं. आज किती दिवसांनी राजांचं दर्शन होणार. होय होय. अरे तात्या, आपली माणसं आली ते आता असं वाडा भरल्यावानी वाटेल. आता यायच्या अगोदर हे काम आटपाचं होतं, आता आहे की. अरे राव दे काम, आधी राजाला भेटू चल. जिजाक्कांचा चेहरा बघा, कसा आनंदानं वसंडून जाईल. गिरान सुटणार, शहाजी राजा दिसणार. काय ते अप्रूप, काय तो आनंद बघा. जाऊबाई, आपल्यालाही आनंद वाटायचा. आपण दाखवत नव्हतो, आताच्या पिढीचा दिसतो इतकंच. पण दाखवत नव्हतो म्हणून होत नव्हतं असं नाही ना. पण आपल्यावर संस्कार होते की इतकाही आनंद दाखवू नये की बघणाऱ्याची नजर लागेल. नाही म्हणजे आत्ताच्या पिढीला तसं काही वाटत नसेल,
आमच्याही सुनबाई तशाच आहेत, बघा ना. संभाजी गांजा आलं आता येतील बघा एक एक ईर. हा शहाजीराजे नाहीत? हे काय झालं? आमचं धनी बी दिसेना. जाऊबाई, शहाजी राजे आणि शरीफजींना शोधताय ना? पण संभाजी राजे एकटे झाले. म्हटलं होतं ना नजर लागते. सुनबाई, संभाजी राजे दिसत नाहीयेत का तुम्हाला? तिष्ठत ठेवताय. औक्षण करा बघू. त्यांची स्वारी आली नाहीये. त्यांच्याकडे काय बघताय? तुमची आली आहे ना? चला औक्षण करा बघू. चला चला. वहिनी साहेब, तुमच्या स्वारी येणार होत्या पण पण काय? शहाजीराजे नाहीत? वहिनी साहेब, तुमच्या स्वारी येणार होत्या पण पण काय? पण काय? आदिलशाही सरदार रणदुल्ला खान आपल्यावर चाल करून येतोय. म्हणून शहाजीराजांनी आम्हाला इथं पाठवलं आणि स्वतः तिथं गेले त्याच्याशी दोन हात करायला. आणि काकी साहेब, शहाजीराजे आणि शरीफजीराजे मोहिमेवरच गेले. तुम्ही उगाच घोर लावून घेऊ नका. आता काय खरं नाही. काय खरं नाही रे. उगा तोंडातून वंगाळ शब्द काढू नका. जीभ हासडून गेली मग काही बोलताच यायचं नाही.
तुम्हीच म्हणाला होतात, जी वाट आपल्या पुढ्यात आलीये याचा अर्थ ही शंभू महादेवाचीच इच्छा आहे, हो ना? हो, पण तेव्हा आम्ही लहान होतो. लहान असतानाही एवढी समज होती. नाही, तेव्हा काही कळतच नव्हतं. तुम्हाला डर वाटत नाही? बिलकुल नाही. कसं काय? इथे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय आणि तुम्हाला डर वाटत नाही? तुम्ही पराक्रम गाजवून परत यालच, आम्हाला खात्री आहे. जिजा, आपलं आयुष्य असंच असतं. आपली सोयरीक समशेरीशी झालीये म्हटल्यानंतर तलवारीच्या धारेला काय घाबरायचं? पण सासूबाई साहेब, ज्योत विझली. ह्याचा काय अर्थ? सासूबाई साहेब बघितलेत ना, ज्योत विझली. काय म्हणायचं याला? शंभू महादेवाच्या मनात आहे तरी काय? सांगा ना सासूबाई साहेब, याचा संबंध स्वारींशी तर नाही ना? सांगा ना. त्याचा असा काहीही अर्थ नाही. नाही कसा? आमच्यावर विश्वास ठेवा. आमची स्वारी शेख बाबांची मोठी भक्त, मोठा संत अवलिया शेख मोहम्मद, त्यांनी सांगितलं होतं शहाजी राजे यांना राजयोग आहे, मोठा पराक्रम गाजवते. तेव्हा ज्योत विजली याचा गैरमतलब काढू नका. अहो, वारं आलं म्हणून विजली. सांभाळा स्वतःला, की आमच्या दालनी येता? नाही, नको, आम्ही इथंच ठीक आहोत. तुम्ही काही खाल्लंही नाही? नाही, भूक नाही आम्हाला. असं कसं? अहो, खरंच नाही. बर, आम्ही गोदाला फळं घेऊन पाठवतो. इथेच पाठवतो. तुम्ही बसा बरं आधी. द्या ते तबक इकडे. बसा. जाऊबाई साहेब, तुम्ही आमच्यावर रागवला आहात? नाही हो. संभाजीराजे देवघरात आले आणि आमच्या बरोबरीनं त्यांना तुमच्या सुद्धा पाया पडायचं होतं. नाही म्हणजे असा रिवाजच नाही का? पण तुम्ही आशीर्वाद द्यायला नाहीच. अगं बाई, हो का? आमचं मनच थाऱ्यावर नाही बघा, म्हणून नाही आलो हो आम्ही. आम्ही बोलू हा संभाजीराजांशी. आम्ही काहीतरी बोललो आणि बोला फुलाची गाठ म्हणतात ना, तसं झालं. आम्हाला वाटलं आमच्यावरचा राग तुम्ही आमच्या संभाजीराजांवर काढला. आम्ही असं करू का? तुम्हालाही खातर आहे याची. जाऊबाई साहेब, एक विचारू का? नाही म्हणजे आम्ही आल्यापासून आमच्याकडे बघून बोलत सुद्धा नाही आहात. खरं सांगा, आमचा राग आला असेल तर आम्ही तुमची माफी मागतो. नाही हो,
तुमच्यावर कसला राग? मग नजरेला नजर का देत नाही आहात? वय झालं आता. काहीतरीच काय? आपण लहानांना समजावून सांगतो, तर आपल्या मनाला कोण समजावणार? कुणाची समजूत काढायचं म्हणता? अहो, ज्योत विजली ना. नाही, चुकून बोलून गेलो आम्ही. अहो, आमच्याच जवळ बोलला आहात, कुणा परक्या जवळ नाही. आणि ज्योत विजली तर त्यात काय एवढं मोठं? तुम्ही काही मनावर घेऊ नका. आम्हीही जिजाबाईंना हेच सांगितलं, पण आमच्या शब्दात काही जोर नव्हता. आमच्या मनातही हुरहुर होतीच ना. हो का? बरं. नाही, काही नाही, आम्ही येतो. तुम्ही काळजी घ्या. नाही म्हणजे काही होणार नाहीच आहे, पण तुम्ही काळजी घ्या. काय झालं सासूबाई? काय सांगायचं होतं? तुमची स्वारी मोहिमेवरून परत आली. मोहिमेवरून परत येणं याचा अर्थ लक्षात आला का तुमच्या सुनबाई? नाही. काय अर्थ आहे? इतक्या कशा हो तुम्ही? अहो, नशीबवान आहात, नशीबवान. शंभू महादेवाचे आभार माना. पण का? मोहिमेवर गेलेला माणूस परत येईलच ह्याची कोण खात्री देणार? आम्ही आत्ताच जाऊबाई साहेबांना समजावून आलो. त्या शहाजी राजे आणि शरीफजी आले नाहीत म्हणून खूप घाबरल्या. आणि त्यात काहीतरी अपशकुन झाला म्हणे. ज्योतच विजली ना. अगं बाई, मग आता? आता काय? जे काही असेल ते शंभू महादेवाच्याच हाती. चला. सोयरिकीच्या वेळी आपण सगळं बदलायचं असं वचन दिलं होतं एकमेकांना. आम्ही तर विसरलो नाहीच आहोत. तुम्हालाही विसरायला देणार नाही. तुम्ही परत याल, पराक्रम गाजवून परत याल. आमच्यासाठी यालच, पण त्याहून अधिक या रयतेसाठी याल, याची खात्री आहे. वजीर आजम ने हमें आपके इलाके में किसी खास मकसद से भेजा. काय आहे? नाही, उगाच वेळ जात नाही म्हणून का पाठवतील ना तुम्हाला ते? संभाजीराजे, मकसद तर ऐकून घ्या. आप बताइए खान साहब. आपकी जागीरी से बादशाह सल्तनत में उतना सारा नहीं जमा हो रहा जितना कि लाजमी है. आमच्याकडे काय पाहते दारासाहेब? मोहिमेबाबत काही तक्रार असती तर आम्ही जबाब दिला असता, पण कारभाराबाबत बादशाह वजीर आजम कडनं काही तक्रार येत असेल तर त्याची जबाबदारी तुमची आहे. इथे राहून सुद्धा तक्रार काय येते? जबाब द्या. आम्ही काय जबाब देणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. उगाच हा वाढू नका. आम्ही तुम्हाला चांगलाच ओळखतो. ये देखिए, साऱ्याच होऊन जाईल. संभाजीराजे घेतील त्याची जबाबदारी. कारण काय, आम्हाला लिखापडी आणि कारभारामध्ये रस नाही. अब आगे बोलिए. हमारे लिए तो ये जागीर भोसले राजा की, इनकी आपकी या शहाजी राजे की नहीं.
समझ रहे हैं ना आप? आखिर हमें भी वजीर आजम को जवाब देना है। हमें क्या, हम तो हकीकत ही बयां करेंगे। काय ऐकताय ना? घेतला होतात ना कारभार हातात? मग आता तुम्हीच काय तो जबाब द्या, आम्हाला विचारू नका. ये क्या, आपके दादा साहेब ने तो सब आप पे ढकेल दिया. नाही नाही, लहानपणापासूनच त्यांना या कारभारात रस नाही म्हणून ते गेले. पण आम्ही आमच्या आऊसाहेबांना मध्यस्थी घेऊ. हो, वो हमें नहीं पता, हमें नतीजे से मतलब है. रागवू नका हं. त्यावेळी ना आम्ही जरा चुकीचंच वागलो. नाही, जरा नाही, खूपच चुकीचं वागलो. तुमचं मन दुखावलं. आज स्वारी आली नाही म्हणून काय झालं? उद्या येतील, परवा येतील. मग त्यावेळी आमची शोभा परत तुम्हीच वाढवणार आहात. तुम्ही तर स्वतः उमलून दुसऱ्यांना गंध देता आणि त्यातच स्वतःला संपवता. तुमचं देणं बाकी राहिलं. यापुढं कुणाचंही जीवन आम्ही आमच्या आनंदासाठी कलम करणार नाही, असा शब्द देतो. जिजाक्का, कुणाशी बोलताय आणि कसला शब्द देत होता? फुलांना शब्द दिला. आजपासून आम्ही फुलं माळणार नाही. बघ ना, आज आपण त्यांना खुडलं, पण त्याचा काय उपयोग झाला? असं कुठं असतंय भाई? आणि असं बी आपण खुडलं नसतं तरी बी फुलांचं आयुष्य असून असून किती असणार? आता हे काय करताय? हे बी लिहताय? गोदा, तशीही आम्ही नोंद करतोच. तो 1,00,000 खान आला होता, त्याचीही नोंद केलीच की. आणि आज तर स्वारी 10 कोसांवर येऊन आलीच नाही. त्याची नोंद करायला नको म्हणून तिथंच पुढं नोंद करतो. आजपासून आम्ही फुलं माळणार नाही. जिजाक्का, एक विचारू? तुला कधी आम्ही नाही म्हटलंय का? आता हे फुलाचं लिवलं आणि ते स्वारी आली नाही ते? पर हे लिहून काय करणार? अगं, आपल्याला सगळ्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणून त्या टिपून ठेवायच्या. घटके डोंगरा एवढ्या मोठ्या वाटतात आणि हे असं काही केलं का घटकेत लहान परकरीची जक्काच वाटतात. विषय भरकटतोय संभाजीराजे. क्षणभर आपण हे गृहीत धरू की मंबाजीराजे धाक दाखवतात, जबरदस्ती सारा गोळा करतात. पण असं असून सुद्धा वजीर आजम कडून 1,00,000 खान का येतो? सारा कमी भरला अशी तक्रार का येते? ते आम्हाला नाही आऊसाहेब, यांना विचारा. तुमच्या लाडक्या मुंबाजी राजांना किती सारा गोळा होतो आणि किती ते भरतात, विचारा. बघितलं आऊसाहेब, मांजराला कुठूनही फेका, ते 4 पावलावरच पडतं. तसं मुद्दा कुठूनही आणा, दादासाहेब आमच्यावरच आणतात. अहो, पण सारा कमी का भरला गेला?
हे बघा, आम्ही तुम्हाला खूप शांतपणे विचारतोय, चारा कमी का भरला जातो? तुम्ही आमच्यावर आवाज चढवला म्हणून आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. जे रक्त तुमच्या शरीरात आहे तेच आमच्या नसांतून धावतंय. वायफळ बोलू नका, जबाब द्या. चारा का भरला जात नाही? आम्ही वसुली मागतो दादासाहेब, करत नाही. हा, वसुली मागतो. पण वहिनी साहेब त्यात मोडता घालता, त्याच चारा माफी देतात. आमच्या मंडळी कशाला मरायला यात लक्ष घालतील? त्या नाही नाक खुपसणार. मंबाजी राजे तुमच्या मंडळींबद्दल बोलत नाहीयेत, जिजाबाईंबद्दल बोलतात. आणि आता उलट जबाब मंबाजी राजांनाच विचारू नका, जिजाबाईंना जाऊन विचारा, मग कळेल. बरं ठीक आहे, उद्याच काय तू सोक्ष मोक्ष लाव. घ्या, त्या जिजाबाई वहिनी साहेबांचं नाव घेताच लगेच विषय संपून गेले. हे असं आहे यांचं. जिजाक्का, झोप बी रुसली ना? आता लिहून बी ठेवलत ना? मन मोकळं झालं असेल. ते याद नाही करत. ते आम्ही कधीच मागं सारलं गोदा. मग का झोप येईना? किती रात्री गेल्या. स्वारींना शांत झोप नशिबी नाही. त्यांची झोप खूप सावध आहे. आणि मोहिमेवर राहुटी भोवती धारकरी हशमांच्या नंग्या तलवारींचा पहारा. त्यांच्या पायतणाची कुरकुर सुद्धा स्वारींना झोप न येण्यासाठी पुरेशी आहे. आणि त्यात हत्तींच्या गळ्यातल्या घंटांचे नाद, उंटांची जाग, घोड्यांचं खिंकाळणं आणि दुश्मनांचा घोर. शांत झोप कशी लागेल? वाटलं होतं आज तरी शांत झोप नशिबी असेल, पण त्या रणदुल्ला खानाने ती सुद्धा हिरावून घेतली. आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही. जिजाक्का, तुम्हाला इथं राहून बी तिकडे रणभूमीवर कसं पोचता येतं? झोपा आता, त्या खानाचा विचार करू नका. मी बाती कमी करते. नाही, नको. तू झोप शांत. जी. आम्ही म्हटलं होतं ना, मोहिमेवर गेलेली मंडळी परत येतातच असं नाही. आता वा पुढे, पुढे वा वा.